दरम्यान अयोध्येमध्ये भाजपामुळे दरोडेखोरांचं राज्य आहे असं संजय राऊत यांनी म्हणताच रामाचं नाव घ्यायची नैतिकता तुमच्याकडे नाही असं भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी राऊतांना सुनावलंय। ज्या अयोध्येच्या आंदोलनानं आणि प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनं या देशाची अस्मिता चमकून निघाली होती, तिथे आज स्वतःला हिंदुत्ववादी मानणाऱ्यांनी जो रामाचा ताबा घेतला, अयोध्येचं अंडरवर्ल्ड केलं। आज अयोध्या एका अंडरवर्ल्डपेक्षा कमी नाही। अयोध्येमध्ये गुंडांचं राज्य आहे आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं भारतीय जनता पक्षाने। दानपेट्या लुटल्या, दानपेटीतून थेट 550 कोटी रुपये लुटले, हे उघड झालं। आणि हे सगळे लुटमार करणारे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत। राम मंदिर बांधकामासाठी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी संघाचे कार्यकर्ते निधी गोळा करत होते, त्यावेळेस तुम्ही चोर म्हणालात, चोरटे म्हणालात, हे तुमच्या लक्षात असू द्या। आणि एवढंच काय, तुम्हाला हनुमान चालीसा, राम रक्षा नाव घ्यायची सुद्धा तुमच्यात नैतिकता नसावी। कारण तुम्ही मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी रस्त्यावर वाचली तर तुम्ही त्यांना अटक केलेली। आठवा माजी खासदार नवनीत राणे यांना।